नमस्कार मित्रांनो, तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत अप्रेंटिसशिप पदाची एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 600 पेक्षा जास्त जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी जर पोस्ट बघितले तर अप्रेंटिसशिप या पदाची एकदम जाहिरात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेचे विद्यार्थी जर तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. बाकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले. त्यामध्ये मित्रांनो जर पाहिलं एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप अंडर ऍक्ट मध्ये तुमच्याकडे जाहिरात असणार आहे. त्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी 15 जानेवारी पासून ते 25 जानेवारी पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत यामध्ये 2700 जी काही नेटवर्क ब्रँचेस असतात त्यानुसार तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी 600 प्लस जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी मित्रांनो ह्या ज्या जागा असतात त्या ऑल इंडिया जागा असतात. त्यामध्ये महाराष्ट्रातून असेल तर मित्रांनो एकूण 262 जागांसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी एससी साठी 26, एसटी साठी 23, ओबीसी 70, ईडब्ल्यूएस 26 आणि यूआर 116 जागा असणार आहेत. त्याचबरोबर हँडिकॅप साठी काही जागा या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यासाठी मित्रांनो एलिजिबल पोस्ट असणार आहेत. त्यासाठी पदाचं नाव आहे, अप्रेंटिसशिप पोस्ट असणार आहेत. त्यासाठी एकूण 600 जागा असणार आहेत. पात्रता असताना मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही ठिकाणी अप्लाय करायचं आहे. एज असणारा मित्रांनो तुम्हाला 20 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. आणि जर तुमचा ड्युरेशन कालावधी असणार आहे 1 वर्षासाठी तुम्ही ठिकाणी अप्रेंटिसशिप असणार. त्यासाठी स्टेटमेंट असणार मित्रांनो तुम्हाला 12,300 प्लस तुमचे जे काय अप्रेंटिसशिपचे अलाउन्स असतात त्यानुसार तुमच्या ठिकाणी पदभरती असतात. त्याचबरोबर ट्रेनिंगची टायमिंग असणार आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. एवढ्या वेळेची तुम्हाला नोकरी सुद्धा तुम्हाला करायची आहे. जर मित्रांनो ज्या जागा आहे तर 20 वर्षापासून ते 28 वर्षापर्यंत जर वय असेल त्यापेक्षा जर जास्त असेल, एससी एसटी असेल तर 5 वर्षी सवलत आहेत, ओबीसी असेल तर वयाची 3 वर्षी तुम्हाला सवलत सुद्धा असणार आहे. यासाठी मित्रांनो जी काही निवड प्रक्रिया असणार आहे ती जर निवड प्रक्रिया बघितल्या तर कॅन्डिडेट शॅल बी द रिक्वायर्ड द रजिस्टर ऍप्लिकेशन बँक वेबसाईट, 12वी वेबसाईट किंवा डिप्लोमा असेल, डिग्री असेल किंवा जी काही माहिती टाकली त्यानुसार तुमच्या मेरिटनुसार तुमच्या पदभरती होणार आहे. म्हणजे तुमची जी काही एज्युकेशन 10वी 12वी डिप्लोमा डिग्री ह्यानुसार तुमच्या जी काही मार्क असतात त्यानुसारच तुमच्या पदभरती होणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता. बँक ऑफ महाराष्ट्राची ऑफिशियल वेबसाईट तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी मित्रांनो एक डिक्लेरेशन आहे, ते डिक्लेरेशन सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो जी काही फी असणार आहे, फी जर बघितलं तर यूआर ईडब्ल्यूएस ओपीसी साठी 150 रुपये प्लस जीएसटी असणार आहेत. आणि एससी एसटी असेल तर 100 रुपये प्लस जीएसटी फी असणार आहेत. आणि हँडिकॅपसाठी कोणतीही फी तुम्हाला या नसणार आहे. त्यासाठी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन बघितले तर 15/1/2024 पासून ते 25/1/2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी हे सगळे डिटेल्स बँक ऑफ महाराष्ट्र .bank.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही फॉर्मचा फोटो एक अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर लाईव्ह फोटो कॅप्चर सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर सिग्नेचर आणि थंब हे सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे. यामध्ये मित्रांनो स्टेट वाईज लोकल लँग्वेज स्टेट वाईज लोकल लँग्वेज सुद्धा असणार आहेत. जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मित्रांनो तुम्हाला मराठीमधून जे विद्यार्थी येतात त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या ज्या जागा असतात त्यांना या ठिकाणी क्वालिफाय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो ही जी पदभरती आहे त्यासाठी 1 वर्षाचे जो काही अप्रेंटिसशिप पिरियड असतो त्यासाठी तुमची या ठिकाणी पदभरती असणार आहे. ओके, तर हे मित्रांनो तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामध्ये अप्रेंटिसशिप पदाची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोंद चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.